ओके. तर आजचं प्रवचन प्रवचन आहे सुख, परिणाम आणि त्याग. खूप महत्वाचं आहे. सुखाच्या मागे पळणं, त्याचे परिणाम भोगणं, ओके, आणि त्याचा त्याग कसा करावा याबद्दल आहे. तर खूप महत्वाचं आहे. आणि आपण ज्या संसारामध्ये आहे, या संसाराचं मुख्य तत्वच ते आहे. त्यावेळेस भगवान बुद्धांनी प्रॅक्टिस सुरू केली आहे स्वतःची. त्यांनी पहिला प्रश्न स्वतःला विचारला की मी, त्याला म्हणतात असाद, आदिनव आणि निस्सरण. तर हे असाद भगवान बुद्ध प्रश्न म्हणजे भगवान बुद्ध सांगतात की मी बुद्ध होण्याच्या आधी माझ्या मनामध्ये कसे विचार यायचे. तर मग की डोळ्यांचं असाद काय, डोळ्यांचं आदिनव काय, डोळ्यांचं निसरण काय. तर म्हणजे डोळ्यांचं आस्वाद काय, डोळ्यांचं आदिनव काय आणि डोळ्यांचं निस्सरण काय. तसंच कानांचं आस्वाद काय, कानांचं आदिनव काय, कानाचं निस्सरण काय. सेम नाकाचं आदिनव काय, नाकाचं आस्वाद काय, नाकाचं निस्सरण काय. ओके. मनाचं आस्वाद, मनाचं आदिनव, मनाचं निस्सरण. स्पर्शाचं आदिनव, स्पर्शाचं आस्वाद, स्पर्शाचं निस्सरण. जिभेचं आस्वाद, जिभेचं आदिनव, जिभेचं निस्सरण काय. असे विचार भगवान बुद्धांचे हे कशातून घेतलेलं आहे. यमक वग्गामध्ये पुब्बे संबोधा सुत्त. मग भगवान बुद्ध काय म्हणतात की भिक्खू, मग मी डोळ्यांचं आस्वाद बघायला सुरुवात केली. जर माझ्या डोळ्यांमध्ये सुख आहे, सुख पाहण्याची इच्छा आहे, तर मी ते समजलं आणि समजल्यानंतर प्रज्ञेनं त्याला निस्सरण करण्याचा प्रयत्न केला. ओके. हे आहे यमकवग्ग नोचे आस्वाद सूत्रे. आस्वाद सूत्र आहे यमकवग्गामध्ये, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. व मग माझ्या डोळ्यामध्ये जे काही प्लेजर आहे, आस्वाद, आदिनव आणि निस्सरण म्हणजे काय. आस्वाद म्हणजे प्लेजर, सुख, आपण आपण पाच पाच निवर्ण मधलं जे ज्याला कामछंदापासून सुरुवात करतो आस्वाद ते. आदिनव म्हणजेच त्याचे परिणाम, जसं की विपाक आपण म्हणतोय. मी काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत तुम्हाला फ्लो न जाण्यासाठी. नंतर निस्सरण म्हणजे रिलिंक्विशमेंट, ज्याला आपण नेक्खम संकप्प म्हणतो. राईट राईट थॉट मध्ये, राईट इंटेन्शन मध्ये
अव्यापाद संकल्प, अमहिंसा संकल्प आणि निक्कम संकल्प. तर रिलिंक्विशमेंट, निस्सरण, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की मी हे पाहिलं आणि मी काय केलं की विथ विजडम हे क्लिअरली समजला. ओके. तर तर आपल्याला हे समजायचं आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं याच्यामध्ये भटकतो. ओके. त्याच्यानंतर बरेच जण म्हणतात किंवा समतामध्ये राहायला पाहिजे, समतामध्ये राहिलं पाहिजे. राईट. समता भाव राहिला पाहिजे. स्पेशली जे विपश्यना करून येतात त्यांचे खूप कोर्स असतात त्या पद्धतीचे, आणि समतामध्ये राहिलं पाहिजे. तर अवत्तहरा विभंग सुत्त आहे. त्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात की जर एखादा व्यक्ती अस्साद समजतो आणि त्या अस्साद पासून तो आदिनव करतो. ओके. म्हणजे पहिले तो आदिन अस्साद म्हणजे सुख समजतो. कशाचं? 6 इंद्रियांचं सुख तो समजतो. त्यामधून त्याला परिणाम समजायला लागतात की बा या सुखामुळे, याच्यामुळे मला असं असं भेटलेलं आहे, याच्यामुळं हा हा त्रास मला झालेला आहे. ओके. तर अस्साद कशामुळे निर्माण होतं? वस्तुकाम. अस्साद कशामुळे निर्माण होतं? वस्तुकाम. डोळ्यानं आपण काही पाहतो. ओके. एनिथिंग, सकाळी सकाळी उठल्यापासून हे सुंदर फूल किंवा खाण्याची चमकणारी वस्तू किंवा एनी एनी प्लेजरेबल थिंग, ज्या गोष्टीमधून सुख उत्पन्न होतं, भौतिक सुख. ओके. भौतिक सुख याच्यामधून उत्पन्न होतं, त्याला म्हणतात वस्तुकाम. ओके. तर या वस्तुकामामध्ये हा व्यक्ती काय करतो? इम्प्युरिटी बघतो. ओके. इम्प्युरिटी, ज्याला आपण अपवित्रता म्हणतो किंवा घाण म्हणतो. आता इम्प्युरिटी कशी पाहणार? आता पण व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण होतं, स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुषामध्ये आकर्षण ज्यावेळेस होतं तर ते बाह्य रूप पाहिल्या जातं. बाह्य रूप पाहिल्या जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, आपल्या बॉडीमध्ये ऍसिड असतं. ते इतकं पॉवरफुल आहे की त्याच्यामध्ये बोन्स जर आपण गिळलं, एखाद्या मच्छीचं किंवा चिकनचं बोन्स जर गिळलं किंवा एखादं मेटल सुद्धा गिळलं, तर ते डायल्यूट करण्याची ताकद आपल्या ऍसिड मध्ये असते. इतकं ताकदवर आहे. आता तेच ऍसिड जर तुम्ही हातावर घेतलं, आपल्या पोटामध्ये जे ऍसिड आहे ते जर हातावर घेतलं तर हात सुद्धा जळणार. इतकं ताकदवर विष आपल्या आतमध्ये आपण साठवून ठेवलेलं असतं, बाईल्स. राईट. ते ऍसिड जर तुमच्या समोर आणल्या गेलं तर कुठून आकर्षण राहणार? त्या व्यक्तीच्या आतड्या जर समोर आणल्या गेल्या तर कुठून आकर्षण राहणार आहे? है की नाही? नाकातली घाण, डोळ्यातली घाण, पित्त, पिवळं पित्त पडतं ना उलटी करताना, तर कुठून आकर्षण राहणार आहे? सेम वे, जसं की आपण काही खाते, खूप सुंदर पदार्थ दिसतोय वरतून बाह्य रूपामध्ये, त्याला चावा आणि नंतर तोच घास हातावर घ्या. जे चांगला दिसणारा पदार्थ होतो तो 2 मिनिटांमध्ये घाणेरडा होऊन जातो आपली लाळ मिसळल्यामुळे. तोच पदार्थ डबल आपण खाऊ नाही शकत, फेकून देतो बाहेर काढल्यानंतर. का? कारण की दिसत नाही. त्याला वस्तू काम. तर हा व्यक्ती जेव्हा समजतो की वस्तू कामामध्ये इम्प्युरिटी, घाण आहे, तर त्या वस्तू कामाला जाण्याचे फायदे त्याला समजायला लागतात. बेनिफिट दिसतात. आणि ज्या वेळेस बेनिफिट दिसतात,
तर त्यावेळेस तो त्या वस्तूला लेट गो करतो. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती विथ विजडम त्या वस्तूला लेट गो करतो, त्याला म्हणतात समथ. त्याला म्हणतात समथ. लेटिंग गो विथ विदाउट अटॅचमेंट. आणि त्यालाच विदर्शन म्हणतात पालीमध्ये. काय म्हणतात? विदर्शन. तर ज्यावेळेस आपण डोळ्यामधलं ग्रॅटिफिकेशन सर्च करतो, आपण रूपस्कंदामधून डोळे हे रूपस्कंदाला जास्त पाहतात. फॉर्म्स, एनी काइंड ऑफ फॉर्म्स, ह्युमन, एनिमल, मनुष्य, प्राणी, वस्तू. ओके. यामध्ये आपण काय पाहतो? ग्रॅटिफिकेशन पाहतो. मोबाईल पासून सर्वजण दूर राहा. तुम्ही त्याच्यावर रेषा ओढतायत, तसं करू नका. एक मिनिट. फ्लो गमावून द्यायचं. तर कुठं होतो आपण? साध इन आय. जे प्लेजर जे आहे, सुखाची जी संकल्पना आहे किंवा परसेप्शन आहे, रूपस्कंदाबद्दल डोळ्यांच्या बाबतीत, तिथं होतो आपण. एक मिनिट, मला स्क्रीन चेंज करू दे. याच्यावरही बोलतो, ज्यावेळेस तुम्ही रेषा ओढल्या ना, त्याच्यावरही सांगतो तुम्हाला. ओके. मोबाईल पासून दूर राहा. तर डोळ्यामधलं आस्वाद, तर डोळ्यामधलं जे ग्रॅटिफिकेशन आहे त्याच्याबद्दल बोलतोय आपण. तर पहिले तर हे लक्षात घ्या की आस्वाद म्हणजे प्लेजर, आदिनव म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस, निस्सरण म्हणजे रिलिंक्विशमेंट. हे पूर्णपणे लक्षात घ्यायचं. आणि चार आर्य सत्य म्हणजेच आस्वाद, आदिनव आणि निस्सरण आहे. सुख, परिणाम, त्याग, सोडून देणे, जाऊ देणे, थांबवणे, हेच आहे निस्सरण. हेच आहे आदिनव, आस्वाद. यालाच फोर नोबेल ट्रूथ म्हणतात. सच्च कथामध्ये पतिसंहिता पालीमध्ये हे दिलेलं आहे. चार आर्य सत्य म्हणजेच आस्वाद, आदिनव आणि निस्सरण आहे. ज्यावेळेस व्यक्ती समुदय, अत्तांगमय, आस्वाद, आदिनव, निस्सरण समजत नाही, तर तो व्यक्ती इज नॉट वॉकिंग ऑन द पाथ. तो व्यक्ती रस्त्यावर नाही चालू लागलाय. आणि तो व्यक्ती रिअल बुद्धिस्ट नाहीये. तर डोळ्यामधलं जे आस्वाद आहे, ज्याला आपण प्लेजर म्हणूया, ते रूपस्कंदामधून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो. जसं की एखाद्या स्त्रीला लिपस्टिक लावायची किंवा पावडर लावायचं आहे, तर डोळ्यानं एखादा पावडरचा डब्बा जर पिंक कलरचा असेल किंवा व्हाईट कलरचा असेल आणि त्याच्यावर काही जर असं लिहिलेलं असेल की ग्लोईंग आहे, स्मूदी आहे, सिल्की आहे, या टाईप जर लिहिलेलं असेल, तर लगेच डोळ्यामध्ये काय उत्पन्न होतं? ग्रॅटिफिकेशन, प्लेजर. आणि लगेच त्या वस्तूच्या मागे व्यक्ती पळायला लागतो संसारामध्ये. परिणाम काय आहे की आपल्याला ते प्राप्त करायचंय, उपादान निर्माण होते त्याच्या मागे.
सेम आहे नाही, खाण्याची पण घेऊया आपण. जसं की एखादी ड्रिंक आहे, कोल्ड ड्रिंक आहे किंवा एनिथिंग, डोळ्यानं पाहिलं लगेच आपल्याला आठवण येते, संज्ञा, परसेप्शन, मेमरी, आपली स्मृतीमध्ये, अरे ही वस्तू खूप गोड आहे आणि ही खूप चांगली आहे. जसं की आता मी इथं थायलंड मध्ये बसलेलो आहे. एकदा मी ते ग्रीन टी पिलेलं होतं, येलो कलरचं, जॅपनीज. त्याची टेस्ट खूप चांगली होती, हनी आणि ग्रीन टी मिक्स. ती टेस्ट 10 वर्ष आधी घेतलेली आहे, तर ज्यावेळेस मी डोळ्यानं ते पाहतो तर लगेच विदाऊट सेकंड थॉट आपण मी ती विकत घेऊन घेतो. इथं काय उत्पन्न होते? आस्वादच आहे, प्लेजरच आहे, त्याचा त्याग होत नाही. आणि विदाऊट सेकंड थॉट, विदाऊट पॉज, न विचार करताना थांबता जेव्हा ती व्यक्ती ती वस्तू घेतल्या जाते, तर तिथं जागरूकता बिलकुल नाहीये. राईट. हे झालं आस्वाद रूप स्कंदामधून डोळ्यासाठी. तर याचे परिणाम काय होतात, की आपण ती वस्तू घेतो, सपोज त्या ग्रीन टी मध्ये शुगर आहे. परिणाम काय आहे, की आपलं पोट वाढणार, शुगर वाढणार, हेल्थ खराब होणार आणि लाईफ कमी होणार. परंतु त्याच्यामध्ये जर चांगलं आहे तर वाढणार. जे विपाक आहे, आपण विपाक नाही पाहू शकत, आपण परिणाम नाही पाहू शकत. तर असाधच्या मागे काय असतो? आपण पळत असतो, मोस्टली पळत असतो. संसारामध्ये काय करतो? याच्या मागे पळत असतो जास्तीत जास्त. तर समतभाव काय आहे? की समतभाव हे आहे की आपण ह्या सर्वाला लेट गो केलं पाहिजे, रिलिंक्विश केलं पाहिजे. समन सूक्त काय म्हणतं, की जर एखादा व्यक्ती नॉट कॉम्प्रिहेंड म्हणजे समजत नाहीये, एखादा भिक्खू असाध, आदिनव आणि निस्सरण हे समजत नाहीये, तर ही इज नॉट अ सामना, ही इज नॉट अ प्रॉपर मंक. तो व्यक्ती श्रमण नाहीये, तो व्यक्ती योग्य भिक्खू नाहीये. जर त्याला सुख 5 इंद्रियामधून, 5 स्कंदासाठी, परिणाम 5 इंद्रियामधून 5 स्कंदासाठी, आणि या सुखाचा त्याग 5 इंद्रियामधून 5 स्कंदासाठी जर समजत नाहीये, तर तो व्यक्ती रस्त्यावरच चालत नाहीये, तो व्यक्ती श्रमण नाहीये. ज्यावेळेस भिक्खू या 5 स्कंदामधून रूप, संज्ञा, संस्कार, वेदना, विज्ञान, एखादा व्यक्ती अत्तंगमय, असाध, आदिनव, निस्सरण समजत आहे, समजून घेते, तो व्यक्ती कधीच नरकात जाणार नाही. ही विल नॉट नेव्हर गो टू द हेल्थ. आणि ही स्वतःपण. तर तो व्यक्ती काय आहे? स्वतःपन्न आहे. आणि एखादा व्यक्ती समजून घेते असाध, आदिनव, निस्सरणाचा जो समुदय आहे, अत्तंगमय समुदया, इन 5 स्कंदामध्ये, आणि तो व्यक्ती त्या 5 स्कंदामधून असाध, आदिनव, निस्सरण समजल्यानंतर विदाउट क्लिंगिंग सोडून देते. त्याग कसा करतो? विदाउट क्लिंगिंग म्हणजे उपादान विरहित त्याग ज्यावेळेस करते, विदाउट अटॅचमेंट, काहीच अटॅचमेंट नाही, क्विकली रिलिंक्विश होते.
तर तो व्यक्ती अरहंत आहे. पहिले जे वाक्य म्हटलं, खंडवग्ग सोतापन्न सुत्त, समन सुत्त आणि अरहंत सुत्त, यामधले सर्व वाक्य आहेत. तर अस्साद मध्ये काय करतो आपण? डोळ्यांचा जो अस्साद आहे तो रूपस्कंदासाठी मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काम करतो. भगवान बुद्ध काय म्हणतात की फस्य समुदाय सभ्य धम्म, सर्व धम्म जे आहे ते संपर्कामुळे उत्पन्न होतात. डोळ्यांचा आणि वस्तूंचा संपर्क, तिथं उपादानामुळे काय निर्माण होते? आसक्ती निर्माण होते. उपादान म्हणजेच आसक्ती. त्या आसक्तीमुळे काय? दुर्गुण उत्पन्न होणार आहे. येस, दुर्गुण उत्पन्न होणार आहे. सेम. इयर, जसं कानानं म्युझिक ऐकणं, कानानं एखाद्या स्त्रीचा आवाज ऐकणं. ओके. एका नियमामध्ये भिक्खूंच्या, की भिक्खूंनी स्त्रीचा आवाज जर भिंतीच्या पाठीमागूनही येत असेल तरी ऐकला नाही पाहिजे. एक सुत्त आहे, अस्सास पत्त सुत्त. ज्यावेळेस व्यक्ती अस्साद, आदिनव आणि निस्सरण सहा इंद्रियामधून समजून घेतो तर तो अस्सासला येतो. अस्साद नाही, अस्सासला येतो. आणि ज्या वेळेस व्यक्ती समुदय, अत्तांगमय, अस्साद, आदिनव, निस्सरण सहा इंद्रियामधून समजतो आणि त्याचा त्याग करतो विदाउट अटॅचमेंट, तर तो व्यक्ती कुठे येतो? परमासाहसला येतो. हे परमसाहस सुत्त आहे. बघा, त्यावेळेस तो व्यक्ती अरहंत असतो. परमसाहसला आला की तो अरहंत होऊन जातो. तर असाद सुत्तामध्ये काय सांगितलंय? असुत्वा पुतुज्जन, असुत्वा पुतुज्जन कधीही अस्साद, आदिनव आणि निस्सरण समजून घेत नाही सहा इंद्रियामधून, आणि त्यालाच अविद्या म्हणतात. अविद्या. आणि हे जे पुतुज्जन असतात, हे पुतुज्जन अस्सादामध्ये गुंतून जाऊन स्वतःला दुःखापर्यंत घेऊन जातात. तेच तर चौथ्या आर्य, चार आर्य सत्यामधलं पहिलं आर्य सत्य आहे. रूप, रूप स्कंदामध्ये अस्साद, आदिनव, निस्सरण. वेदना स्कंदामध्ये अस्साद, आदिनव, निस्सरण. संज्ञा स्कंदामध्ये अस्साद, आदिनव, निस्सरण. संस्कार स्कंदामध्ये अस्साद, आदिनव, निस्सरण. आणि विज्ञान स्कंदामध्ये अस्साद, आदिनव आणि निस्सरण. समजून घ्या, एकदम सिंपल आहे. अस्साद म्हणजे काय? प्राप्त करण्याची इच्छा, सुख. कामछंद, सहा इंद्रियामधलं कामछंद प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे अस्साद. आणि त्याच्यानंतर आदिनव,
परिणाम काय होणार त्याचा? की त्याच्यासाठी भटकणार आपण, प्राप्त करण्यासाठी भटकणार, ट्राइंग टू गेट इट, कॅच इट, सफरिंग, त्याच्यामधून दुःख होत राहणार कंटिन्यू. निसर्गाचा नियम काय? जे पाहिजे ते भेटत नाही, जे नाही पाहिजे ते भेटत राहत. चार आळे सत्यामध्येच आहे. जे पाहिजे ते कधी भेटणार नाही आणि जे नाही पाहिजे ते भेटत राहणार. पियेही विपयोगो दुःखो, अपियेही. जे जे प्रियजन असतात त्यांचा दुरावास भेटत राहतो आणि जे अप्रियजन असतात त्यांचा सहवास भेटत राहतो. तर निस्सरण म्हणजे काय? की स्टॉपिंग रोमिंग अराउंड असाद. सुखाच्या माग भटकण्याच्या क्रियेला थांबवणं म्हणजे निस्सरण आहे, त्याग. तोही विदाऊट अटॅचमेंट होण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. उपादान. कशामधून उपादान व्हायला पाहिजे? विदाउट उपादान, रूप वेदना संन्यास संस्कार विज्ञान मधून. आणि जेव्हा व्यक्ती सहा इंद्रियामधून समजत नाही, तर तो असतो पुतुज्जन. आणि तीच आहे अविद्या. विद्या. आणि ज्या वेळेस व्यक्ती असतात आदिनव आणि निस्सरण सहा इंद्रियामधून समजते, ती असते विद्या. विद्या. तर का आपण भटकते? असादामुळे भटकते आपण. सहा इंद्रियावर बिलकुल कंट्रोल नाही. दुःखाचं कारणच ते आहे. जर डोळ्यामध्ये आस्वादच नसणार तर क्लिंगिंग कुठून उत्पन्न होणार? आसक्ती कुठून उत्पन्न होणार? हं. जर क्लिंगिंगच नाहीये, आस्वादच नाहीये, तर आदिनव होणारच नाही, भटकणारच नाही आपण त्याच्या माग. आणि त्याग करायची गरजच नाही. किती 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 ब्युटिफुल आहे. साल्ल सुत्त जे आहे, साल्ल सुत्त मध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात? की ज्या वेळेस व्यक्ती समजत नाही असाद आदिनव आणि निसरण वेदनामधून, फिलिंग्स, तर तो व्यक्ती आहे पुतुज्जन आणि ही विल सफर. तो कंटिन्यू दुःखात राहणार. ही विल सफर. जर आपण सुखाचा त्यागच करत नाही, जे आवडतं त्याचा त्यागच करत नाही, तर ती प्रॅक्टिसच नाहीये. ती प्रॅक्टिसच नाहीये. एका मनुष्यानं मुलगी पाहिली, माणसानं जर स्त्री पाहिली, डोळ्यामधून पाहिल्यानंतर जे काही उत्पन्न होते किंवा माग जी काही मेमरीज मधून उत्पन्न होते, ते काय आहे? ते ते आधी नव आहे. ट्राइंग टू गेटिंग, प्राप्त करण्याची इच्छा कशामधून उत्पन्न होते? संज्ञेमधून, फिलिंग मुळे. काय उत्पन्न होते? संस्कार उत्पन्न होते. कोण उत्पन्न करते? विज्ञान उत्पन्न करते. सहा इंद्रियामधून क्रिया घडतायत. सहा इंद्रियामधून संस्कार घडतायत. कशामुळे घडतायत? परसेप्शन, संज्ञामुळे, मेमरी, स्मृती जमा केलेली आहे. का उत्पन्न होते ती स्मृती? वेदनेमुळं. वेदना कशामुळे उत्पन्न होते? रूप पाहलंय डोळ्यांपासून. वेदना कशामुळे उत्पन्न होते? कानामधून सुखाची
प्राप्ती करण्याची इच्छा, ऐकलंय काहीतरी, त्याग नाही होते. वास, सुगंध, परफ्यूमचा, राईट. एक पर्टिक्युलर परफ्यूमचा स्प्रे, परफ्यूमचा वास जेव्हा आपण कंटिन्यू घेते आणि तो जेव्हा आवडतो आपल्याला, एखाद्या परफ्यूमच्या दुकानामध्ये जा आणि आता जसं की मस्क्युलिन राहतात, मोस्टली माणसांना मस्क्युलिन परफ्यूम वास खूप आवडतात मेल कॅटेगरीमध्ये. तर जे फ्लॉवरचे हे असतात, वास असतात, ते आवडत नाही. पण पर्टिक्युलर एकच परफ्यूम तो 100 बॉटल्स मध्ये शोधायचा प्रयत्न करतोय. दॅट इज द आदिनव सफरिंग. तेच तर दुःख आहे. शोधण्याचा प्रयत्न कंटिन्यू चालू आहे. नोज, 6 इंद्रियापैकी नाक. त्याग होत नाही कारण की आसक्ती आहे. उपादान इम्पॉसिबल. उपादानची जी ताकद आहे ती ब्रेक नाही करता येते. का? कारण की आसक्ती आहे. प्राप्त करण्याची इच्छा आधी न होतेच ते उपादान. हे कशामध्ये उत्पन्न होते? 6 इंद्रिय, 5 स्कंदामधील वेदना स्कंदामध्ये, फिलिंग मध्ये. टंग, टेस्ट, हे तर सगळ्यात डेंजर आहे, स्पेशली आपल्या लोकांसाठी, महाराष्ट्रीयन. जेव्हाही बाहेर देशात येतात ना, ही पोळी पाहिजे, पोळी पाहिजे, पोळी पाहिजे. सेम टेस्ट शोधण्याचा प्रयत्न करा. मला एक सिंपल, हा कसा प्रकार असतो माहितीये का? की मिरचीमध्ये साखर शोधणं. मिरचीमध्ये साखर शोधणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही काहीच फायदा नाही प्रयत्न करू तसा. जेव्हा चवीची आसक्ती आपल्याला असते, जिथं आसक्ती तिथं त्याग नाही होणार, हे कधी लक्षात ठेवायचं. एकदा का असाद उत्पन्न झालं, सुख उत्पन्न झालं, की सेकंड लेवलला ते जमा होते संज्ञेमध्ये आणि पुन्हा त्याचा शोध घेतला जातो आदिनव. पण त्याग कोण करतो? जो हे समजून घेतो की असं असं होते, याच्यामुळे मला दुःख होते. अंडरस्टँडिंग धाम्म. तर ही जे वस्तू काम आहे, हे जे काही 6 इंद्रियामधून वस्तू काम निर्माण होते आपल्या वेदनेमुळं, तर ही इम्प्युरिटी आहे, ही घाण आहे, ही दुर्गंधी आहे. तर तो आसक्ती मधली इम्प्युरिटी समजून घेतो, बघतो. तो नसतो पुतुज्जन, तो असतो स्वतः. Right? तर उभे संबोधा सुत्त मध्ये भगवान बुद्धांनी पहिलेच सांगितलं की मी असा असा विचार करायचो, या या प्रकारचे मला विचार यायचे. ते प्लेजर ग्रॅटिफिकेशन ऑफ इयर, प्लेजर ग्रॅटिफिकेशन ऑफ आय, प्लेजर ग्रॅटिफिकेशन ऑफ नोज, टंग, टच, स्मेल. सुख कशात शोधल्या जाते? डोळ्यामध्ये सुख, कानामध्ये सुख, नाकाच्या ह्याच्यामध्ये क्रियेमध्ये, चव, जिभेमध्ये, स्पर्शामध्ये, मनामध्ये. त्याचे परिणाम मिळाल्यामुळं काय होते? पळतय व्यक्ती पुन्हा ते डोळ्यानं बघण्यासाठी, पुन्हा ते कानानं ऐकण्यासाठी, पुन्हा तोच वास घेण्यासाठी.
पुन्हा तीच चव घेण्यासाठी, पुन्हा तोच स्पर्श अनुभवण्यासाठी, पुन्हा तशीच स्मृती मनामध्ये प्राप्त करण्यासाठी. त्याग नाही होते. पुन्हा पुन्हा ते उत्पन्न होते तर निसरण नाही होते डोळ्यांमधून. पुन्हा पुन्हा ते उत्पन्न होते तर कानामधून त्याचा निसरण नाही होऊ लागलाय. निस्सरण, त्याग नाही होऊ लागला. पुन्हा पुन्हा ते नाकाच्या गंधासाठी उत्पन्न होते, परंतु त्याचं निस्सरण नाही होऊ लागले. पुन्हा पुन्हा चवीसाठी पळत आहे. पुन्हा पुन्हा स्पर्शासाठी पळत आहे. पुन्हा 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 ते अनुभव घेण्यासाठी व्यक्ती पळत आहे. तर हे जेव्हा व्यक्ती समजून घेत नाही, तर तो व्यक्ती काय आहे? पुतुज्जन. त्यानं प्रॅक्टिसच सुरुवात नाही केली. तर हे सर्व आपल्याला समजायचं आहे, परंतु हे समजण्यासाठी सती पाहिजे. विदाऊट सती नाही समजणार. विदाऊट सती नाही समजणार. आणि तुम्ही स्वतः चेक करा की आपण दिवसभरामध्ये याच्या मागे किती पळतो. इव्हन मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारं चित्र, खंदवग्ग मध्ये सोतापन्न सुत्त आहे. त्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की 5 उपादान स्कंद, बिकॉज 5 उपादान स्कंद जे आहेत, रूप, संज्ञा, संस्कार, वेदना, विज्ञान, जर व्यक्ती समजून घेत नाहीये याचा समुदाय, सुखाचा समुदाय, आदिन म्हणजे परिणामाचा समुदाय, त्याचा त्याग कसा करायचा त्याबद्दलचा समुदाय, जर त्यानं समजलं तर तो कधीही नरकामध्ये जाणार नाही आणि तो स्वतः पण असेल. ओके, ही पहिली पायरी. दुसरी पायरी काय? की तो समजतो, तो व्यक्ती पण त्यागही करून देतो. अस्साद आधीनं ओळखलं, पण तो निस्सरण लगेच त्याग झाला, लगेच सोडून दिलं, लेटिंग गो केलं. जसं पाण्यावरची जेव्हा आपण रेष ओढतो ना, ती कशी क्विकली, जशी ओढतो तशी नष्ट होते, निर्माण तर होते लगेच नष्ट होते. तेवढी नष्ट होण्याची प्रक्रिया फक्त अरहंतांच्या मनामध्ये उत्पन्न होत असते. अरहंत सुत्तामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात की इफ वन अंडरस्टँड, कॉम्प्रिहेंड, समजलं, असाद आदिनो निस्सरण इन पंच उपादान स्कंद, आणि पंच उपादान स्कंदामध्ये असाद आदिनव निस्सरण त्याला समजलं, आणि तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती त्याचा त्याग करते, त्याचा पंच उपादान स्कंदामधून त्याग करते विदाऊट आसक्ती, तर तो व्यक्ती अरहंत आहे. तो व्यक्ती अरहंत होईल. ओके. तर हे आपण समजून घ्यायचं आहे की कामचंद खूप डेंजर आहे. खूप डेंजर आहे. जेव्हा आपण पेढा खूप खातो ना, तर त्याचा आनंद आसक्तीमुळे उत्पन्न होत राहतो, गोड पदार्थाचा. पण तो सेम वे सेकंड लेवलला त्याचे परिणाम आहेत, कॉन्सिक्वेन्सेस आहेत. कॉन्सिक्वेन्सेस हे आहेत की हेल्थ खराब होते. कॉन्सिक्वेन्सेस हे आहेत की आपण एकाच वस्तू कामाच्या मागे पळून जातो. वस्तू काम, राईट. तर याचा त्याग करायचा आहे. तर राईट इंटेन्शन काय, राईट थॉट काय? नेक्खम संकप्प, नेक्खम. हे सर्व कशामुळे उत्पन्न होतं माहिती का? ग्रीड, लोभा. हे लोभाचे एजंट आहेत.
अस्साद हे लोभाचं एजंट आहे. सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि सर्वात पहिला दुर्गुण लोभ आहे. लोभ दोष मोह असं का भगवान बुद्ध म्हणतात, का लोभाला पहिलं स्थान दिलेलं आहे? त्याच्यामुळेच तर संसारामध्ये आहे आपण. लोभ नसता तर संसारामध्ये नसतो. तर या पद्धतीने आपण हे सर्व समजून घ्यायचंय की समान सूत्राचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, खंडवग्गाचं दिलं, अरहंत सूत्राचं दिलं. तर पाच स्कंदामधून असाद आदी नवनिसरण विदाउट क्लिंगिंग सोडून द्यायचं आहे. तीच प्रॅक्टिस आहे अरहंतांची. आणि तुम्ही जर दुःखी होत असाल, then you are पुतुज्जन. पुतुज्जन नेवर बी कल्याण मित्रा. इट्स नॉट प्रॅक्टिशनर. अरे जर व्यक्तीला विष आणि अमृत कळतच नाहीये, पाणी आणि घाण पाणी कळतच नाही, तो पुतुज्जनच आहे ना, बाल आहे. मूर्खा मूर्खासारखंच काम करत राहणार. तर या पाच स्कंदामधून सुख शोधण्याची प्रक्रिया त्यामुळे उत्पन्न होते की ज्यामुळे आपल्यामध्ये आसक्ती आहे. आसक्ती त्यामुळेच तर प्राप्त करण्याची इच्छा आहे. असेच म्हणतात काही काही जे असतात हसबंड वाईफ, ओ मला ना पुढच्या जन्मामध्ये पण तोच पाहिजे, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये पण तोच पाहिजे. मूळ रूपामध्ये सेन्शुअलिटी राहते आतमध्ये, वरती काहीच नसतं. वरती दिखावा राहतो फक्त. मूळ जे बेस जो आहे ते तेच आहे, लग्नाची जी संकल्पना होती. वर मूळ काय आहे? संसाराची संसारा जो आहे तो रन होत राहिला पाहिजे, चालत राहिला पाहिजे. संतती उत्पत्ती होणं हेच मुख्य कारण आहे. त्याच्यासाठीच भ्रम उत्पन्न करून एकामेकाशी जोडल्या जातात, गुंतवून टाकल्या जातात संसारामध्ये. तो जो वेळ अफाट अपुण्यामुळे अफाट पुण्यामुळे जो भेटलेला आहे मनुष्य जीवन प्राप्त करून, तो इझिली लोभ आणि मोह तुमच्यापासून हिरावून घेऊन चालला जातो. तर हे फक्त धम्म सांगू शकतं, अंडरस्टँड करून देऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. विदाउट प्रॅक्टिस होत नाही. तर अस्साद इन आय, अस्साद इन इयर, अस्साद इन नोज, अस्साद इन टंग, टच अँड माइंड. सहा इंद्रियामधलं सुख हे आपण बघायचं, चेक करायचं. कुठं उत्पन्न होते, कुठं मी भटकत आहे, कुठं मी पळत आहे, हे थांबवणंच निस्सरण आहे. ज्यावेळेस निस्सरण आपण प्रॅक्टिस करणार, या सहा इंद्रियामधून पंचस्कंदामधून हे थांबवण्याचा प्रयत्न करणार, सुरुवात जर करणार, तर झाली श्रोतापन्नाची प्रॅक्टिस सुरुवात तुमची. अहो इथं आपल्याला साधं खाण्याबद्दलचा त्याग होत नाही, तर पंचस्कंदामधले स्कंदाची आसक्ती कुठून लवकर नष्ट करणार आपण? एक सर्टन काइंड ऑफ रेस्टॉरंटच शोधतो आपण, सर्टन काइंड ऑफ व्यक्तीच्याच मागे आपण राहतो, सर्टन काइंड ऑफ थॉट्सच्याच मागे राहतो, सर्टन काइंड ऑफ धम्माच्याच पाठीमागे राहतो. काही काही प्रॅक्टिशनर असे पण आहेत की समजल्यानंतरही सोडत नाही. सो फुलिश. समजल्यानंतरही ऍक्च्युली समजलेलंच नसतं, पण त्यांना दिसतं ते, अरे की हे घेतल्यानंतर असं असं होईल, हे केल्यानंतर प्रॅक्टिस योग्य होईल. इतके मूर्ख आहेत. एक वेळ येते ज्यावेळेस तुम्हाला मूर्ख आणि हुशार दोघांचाही त्याग करावा लागतो.
फक्त मूर्खांचाच नाही, सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. तर ज्यावेळेस आपण या 6 इंद्रियामधून आस्वाद ओळखतोय, आधीनं म्हणजे त्याच्या मागे पळणं समजत आहे, कसं पळतोय आपण, निसर्ग त्याचा त्याग करण्याची कला जर आपल्याला आली, तर नरकाचे दरवाजे आपल्यासाठी बंद, हेलचे दरवाजे आपल्यासाठी बंद. तर 5 स्कंदामधून हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. 5 स्कंदामधून विथ द सती अँड पेशन्स, सतीपन्या आणि सतीपन्या, यस, माइंडफुलनेस अँड विजडम, हे 2 टूल आपल्याला इथं वापरावं लागतील प्रत्येक वेळेस. ओके, आय थिंक शॉर्ट आणि व्यवस्थितरित्या बहुतेक तुम्हाला समजलं आहेच. नशी समजलं तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, तर ही जी क्लिंगिंग आहे 6 इंद्रियाची आपल्याला त्याग करायची, याला इंद्रिय संवर्शील मदत करतात. जिथं आवड उत्पन्न झाली, समजून घ्यायचं तिथं दुःख आहे पाठीमाग, दिसत नाही. लाईक आणि डिसलाईक लोभाचे एजंट आहेत. लोभ आणि द्वेष, डिसलाईक दोषा, हेट्रेड, 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 दोषा, डिसलाईक, आवडत नाही हे द्वेषामुळे निर्माण होतं, आवडतंय हे लोभामुळे उत्पन्न होतं. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे. मी काही जास्त डिटेल घेत नाही, परंतु शॉर्ट मध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय की 6 इंद्रियामधून आपल्याला सुख पाहणं, सुखाच्या मागे पळणं, याचा त्याग करावा लागणार आहे, निसरण करावा लागणार आहे. याच जन्मामध्ये स्वतःपन्न मिनिमम, माझी तर इच्छा आहे, विश आहे की तुम्ही सर्वच अरंत व्हा, पण तो विदाऊट प्रॅक्टिस नाही होऊ शकत. त्यासाठी साधा त्याग तुम्हाला करावा लागेल, झोपेचा, आळसाचा. तो त्याग जर होत नसेल तर काही फायदा नाही. झोप, आळस हे लोभामुळेच आहे. ओके, आय थिंक एवढं इनफ.